व्हायचा। अगं रागवू नकोस, आम्हालाही तुला सोडून जाताना बरं वाटतंय का? अगं मुलीच्या सासरी असं फार काळ राहणं योग्य नव्हे। शिवाय आम्हाला इथे येऊनही आता बराच काळ झालाय। आम्ही आलो याचं सार्थकच झालं म्हणायचं। यापुढे तुझा संसार सुखाचाच होईल याची खात्री आहे मला। अजून काही काळ थांबला असतात तर बरं झालं असतं। या साऱ्यात तुम्हाला धड वेळही देता आला नाही मला। असू देत, जे झालं ते चांगलंच झालं। म्हाळसा, अगं मी तुला काय सांगणार? मी तुला काहीतरी सांगावं असं खरं तर माझी योग्यता देखील नाही। बाबा, असं का बोलताय तुम्ही? काय झालंय तुम्हाला? तुम्ही माझ्याशी आधीसारखं वागत नाहीये हे लक्षात आलंय माझ्या। अगं तसं नाही, तू ह्या जेजुरीची साम्राज्ञी आहेस, श्री खंडेरायांची पत्नी आहेस। मला तुला हे सांगायचंय की तुझ्या वागण्यामुळे कधीही कोणी दुखावले जाऊ नये ह्याकडे तू ध्यान दे। मला ठाऊक आहे बाबा, मी बानूला जेजुरीतून काढलं हे तुम्हाला आवडलेलं नाही। जे झालं ते झालं, तो विषय आता पुन्हा नको। मला तुला इतकंच सांगायचंय की तुझ्या वागण्यामुळे श्री खंडेराय कधी दुखावले जाणार नाही ह्याकडे लक्ष दे। अहो, आता यावेळी तिला हेच सांगत बसणार आहात का? बाबा, तुम्ही मला जे सांगितले आहे ते माझ्या ध्यानात ठेवेन मी। ब्राह्ममुहूर्ताची वेळ जवळ येत चालली आहे, आता निघायला हवं। श्री खंडेरायांची भेट झाली असती तर फार बरे झाले असते। सांगते मी त्यांना। गणोबा, माझे आई वडील नेवासेला जायला निघाले आहेत। हे अंतपुरात असतील तर त्यांच्यापर्यंत हा निरोप पोचवा। जी देवी। मंदार मालांकुलितालिकायै कपाल मालांकिति शेखराय दिव्यांबरायै च दिगंबराय नमः शिवायै च नमः शिवाय। महाराज, शुभम भवतु। पण काय हो महाराज, तुम्ही ह्या येळी हत कसं काय? माझा सर्वत्र वावर असतो। असं का? तू इथे काय करतोयस? ते आपलं रंगा, माझ्याकडून काही मिळेल या अपेक्षेने आलेला दिसतोयस। खरं सांगू का, आता हत काही काम बी नाही मला। पण श्री खंडेरायांनी तर तुला धनाचा हंडा दिला होता। कष्ट करून धन मिळव असं सांगितलं होतं तुला त्यांनी। अव महाराज, ते सोन्याचा हांडा आणि ती सोनं कवाच संपलं। संपलं? मग म्हणून तर जेजुरीला गेलो होतो म्या। म्हणलं आपलं ततच राहावं, कष्ट करावं, नाही का? कुठलं काय माघारी हतच आलो पुन्हा। कोणी सांगावे? भविष्यात जेजुरीत जाशीलही तू? काय सांगताय काय महाराज? मला पुण्यांदा जेजुरीत जाता येईल? भविष्यात काय घडेल हे सांगणे मात्र कठीण आहे। खरंय खरंय, परंतु तू माझे एक काम केलेस तर मात्र तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी कोणते संकेत आहेत हे मी तुला सांगू शकतो। काय सांगताय काय महाराज?